राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थोडं मनाला चटका लावून जाणारी अशी घटना घडली आहे आणि ह्या घटनेतून एवढा बोध घ्या. कमीत कमी ही कवळी कवळी फुटलेली जी पोरं आहेत आत्ताची नवीन पोरं असू नाही तर पुरी असू, की तुम्हाला ह्या जगात तुमचा भाऊ बहीण आणि आईबाप चार भिंती त्यात ह्यांच्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन जगात कोणी करू शकत नाही. पण आता परिस्थिती अशी की नेमकं ह्यांना डावलायचं तुम्हाला काय कळत नाही आणि स्वतःची अक्कल पाजळायची आणि अक्कल कमीच असते त्याची. काय विषय आपण समजून घेऊ थोडासा. पण जे घडलंय ते फार भयानक. छत्रपती संभाजीनगर देवळाई सातारा परिसर आहे, जवळ तिथून अगदी. तर त्या ठिकाणी कुणाल मुरलीधर चांदवडे 16 वर्षाचा पोरगा आहे बरं का, म्हणजे 10वीचा. डोक्यात कमी 10वीच्या 9वीच्या पोराला काय कात कळतो मला तुम्ही सांगा. त्यांनी प्रपंच पाहिला का? त्यांना माहिती आहे का आता 60 रुपये किलो साखर झाली ना, आता एक 15 दिवसांनी 80 रुपये होणार आहे, की माहिती आहे का? नाही माहीत त्यांना. जीवन जगणं मग इतकं भयंकर आहे तुम्हाला सांगतो. ते प्राणी पक्षी आहेत ना, यांचं तुम्ही डोळं पाहिलं का कधी? कुठलं गाईचं डोळं बघा, हे एकदम शांत डोळे असतात. याचं कारण तुम्हाला सांगतो. प्राणी पक्षी गायी स्वप्न पाहत नाहीत आणि माणसांचे तुम्ही स्टँडवर जा, एस टी स्टँडवर माणसांचे डोळे बघा, सैरभैर चिंताग्रस्त. हॉस्पिटलमध्ये गेला तर दुःखी डोळे. कारण हा भावना जास्त आहेत माणसाला आणि माणूस हा मेंटली खाम अस्थिर राहतो. त्याच्यामुळे माणूस माणसाला बी मरतो, काही होते आणि काही होते. माणसाला लय मरे ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. आता इथं काय झालं, ही तिरंगी कुटुंब आहे. मुलगा कुणाल, आई आहे संगीता चांदवडे आणि मुरलीधर वडील. तिरंगी कुटुंब सगळं व्यवस्थित होतं, मिडल क्लास फॅमिली. आता झालंय काय, परवा दिवशी त्या पोराचं काहीतरी खटाकलं भाऊ. त्याला कशाचा राग आला म्हणा किंवा काय तो त्याने कृती केली म्हणून त्याला टेन्शन आलं म्हणा, काय का ते काय अजून उघड झालेलं नाही. काहीतरी पण ती बिथारलं भाऊ. 16 वर्षाचं पोर बिथारला अशा हिशोबाने. म्हणला मी आता जीवत देतो, किंवा त्याची काय मागणी पूर्ण झाली का नाही, कुठं काय मॅटर आहे का अजून त्याच्याबद्दल वाच्यता नाही. पण काही गावा नाही याचं खटाकलं. म्हणला मी आता मरतोच, मी आता मरतोच. आणि निघालं घरून. गेलं कुठं तुम्हाला सांगतो, तिसगावचा खावडा डोंगर आहे. बरीच मोठी आणि दरी टाईप आहे, लय भयंकर. मग की बा तिथून काही टाका डायरेक्ट चिंधाड्याच सोपं नाही. माणसाचं काय, माणूस मारायला काय टाइम लागत नाही. आता इंजेक्शन बिटू असल्या थोडा लवकर मरतो. तिथं गेला ना, फोन बिन बरोबर होता. ते कोणतरी बघितलं पोर तिथं गेलेलं आहे असं तसं. मग तो दमकी द्यायला लागला की मी आता जीव देणार आहे. आता आई वडीलचा काळजाचं पाणी पाणी झालं. ती सगळी शेजारी पाजारी गावातली तरुण मंडळ त्या खाली डोंगराच्या खाली 100-150 समाजाची माणसं उभी होती आपली, म्हणजे शेजारी पाजारी गावकरी थोडक्यात. वर पोलिसांच्या 2 टीम होत्या. आपलं अग्निशमन दलाचे जवान होते. काय करून ह्या मुलाला वाचवायचं. आणि तो आपला त्या दरीच्याकडे जे व्हायरल पण होत्यात बघा व्हिडिओ. वडील नाही तिथं, आईच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं. आईने रडायला सुरुवात केली त्याच्या पुढं. अक्षरशः 50 फूट अंतर सगळी. तो काय म्हणायचा, ह्या बघा पुढं आला तर मी लगेच उडी टाकीन, पुढं आलं तर मी लगेच उडी टाकीन. माणूस थांबले ना जागा. एकजण पोलीस अधिकाऱ्यांनी विनवण्या केल्या, वडिलांनी हातपाय जोडले. ते आई हातपाय जोडायची, रडायची. आता तिचं लेकरू आहे ती आणि ही अनफिट पोरग, अनफिटच म्हणायचं याला. कुणाचं नको ऐकू तू, पण आईचं ऐकलं पाहिजे का नाही, बापाचं ऐकलं. बापाच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं, आई वडिलाचंच ऐकलं पाहिजे का नाही. नाही 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 नाही. जुन्या जुन्या पिक्चर बघितलं का तुम्ही? त्याच्यात गाणं चालू झालं तर हिरोईननी काय एखादं झाड धरलं, झाड सोडतच नाही 5 मिनिटं, गाणं संपस्तवर. तसं ती हट्ट ती तिथंच थांबलेलं. आता ह्यांना पलीकडचं दरी, हे तर 50 फुटाव पोरगा काय कोणाला पुढे येऊन द्यायना. अशा वेळेस म्हणजे कुणी जर ठरवलं की बाबा आपण तोंड असून जायचं, तर कोण अडवणार आहे का? आता मी ठरवलंय, मोठी ट्रक बघायची 50 टनाची आणि जाऊन त्याच्या खाली उडी टाकायची, मरून जाणार ना मी. ह्या जगामध्ये ठरवलं नाही एकदा. आणि आत्महत्या सगळ्यात भयंकर गुन्हा आहे मला सांगतो. आत्म्याची हत्या का माहिती आहे का? अकाली मृत्यू येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जो आत्मा आहे त्याला, ज्यांनी आत्महत्या आहे ना त्यांना मुक्ती नाही, मुक्ती भेटतच नाही. कारण तेवढा कालावधी त्याचा जगायचा राहिलेला असतो.
ही स्वतःनी स्वतःचा आत्मा मारणं, स्वतःला मारणं, त्यांना मुक्ती नाही. ती बुथ घेऊन कुठं बात मिळतोय का, कुठं बाई मिळते का, ती जाफाडत्यात. कुठं निवद मिळतोय का, त्यांना मुक्ती नाही. त्यामुळे आत्महत्या काय कधी करू नका. पोरगं तर काय ऐका ना, आई बा हातापायावरती बाप समजावून सांगतोय, तुला काय पाहिजे ती देतो, तू काही माग, पण तू अलीकडे ये, तू जवळ ये, तू तिकडे जाऊ नको दरी पशीच, तू काय आत्महत्या करू नको. हा प्रकार 1.5 तासापर्यंत चालला होता. पण पोरगं काय ऐका ना बाबा. शेवटी बापानी स्वतः मुरलीधर चांदवडे त्यांनी निर्णय घेतला की आपलं लेकरू वाचत मला थोडंसं हळूहळू पुढं जावं लागेल, आणि जवळ गेल्यावर त्याचा हात धरीन किंवा हात असा करीन, दे हातात हात दे, चल मी आहे तुझ्यासाठी, चल ये. बाप येते शिव. वडील जसे जवळजवळ येईन तसं शिवगार वाढला की आता वडील आपल्याला धरत्यान, येऊ नका म्हणला, मी येऊ नका नाही उडी मारीन. आणि त्यांनी चक्क उडी मारायचा प्रयत्न केला, पार कडला असा झुकला. तो झुकतोय किंवा आपला मुलगा पडणार आहे आता. वडील अत्यंत स्पीडने जोरात त्या कड्यापाशी जवळ अंतर 10 फुटाव ते पण आले. दुर्दैव असं, मुलगा तर दरीत पडलाच, पण वडिलांचा पण ते कंट्रोल तोल गेला, त्याच्यात तोल गेला त्यांचा. मुलगा तर हाताला आलाच नाही, पण वडील पण वरून दरीत, आणि खाली दरी इतकी की वाचण्याचं एक पॉईंट चान्सेस नाही, अशी परिस्थिती. वाचू शकत नाहीत. प्युअर काळा खडक एवढ्या उंचावून यायचं सोपं आहे काय. दोघं खलास. किती 2 सेकंदासाठी दोघं बी दरीत पडल्यानंतर ते पोलीस हे ते स्तब्ध झाली ती समाज. त्याला एक कुणाच काय बोलाना काय नाही, गपागप वरून 2 खलास झाली खाली. एकमेकाला काय अशा वेळेस माइंड ब्लॉक होतं कधी पण. आणि ते शॉक की आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा गेला, आपला नवरा गेला. तिथं जी माऊली उभी होती संगीता चांदवडे, त्यांना ते धक्का काही सहन झाला नाही. आणि अशा वेळेस मेंदू काम करत नाही की आपली संपूर्ण दुनिया एका क्षणात नष्ट झाली या. आणि त्या आईने त्या बावण्याच्या बारात म्हणा काय म्हणा पळत पळत गेली, तिने स्वतःला जोखून दिलं की माझी दुनियाच निघून गेली, मी तरी जगून काय करू. पण तिने ते नव्हतं करायला पाहिजे. ध्यानात ठेवा, तुम्ही मरण एवढं सोपं असतं तर कधी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, कॅन्सर पेशंटच्या वार्डात जाऊन बघा, तुम्हाला कळेल. एखादी म्हणतात बुवा की माझी माणसाचं मन कसं काम करतात, माझं व्यसन आहे, माझी तंबाखू सुटत नाही, तर त्यांनी कॅन्सर वार्ड गाठायचा. आणि गालफाड बिलफाड कापलेली जी असते ती बघायचं, तंबाखू सुटते. माझी दारू सुटत नाही, हॉस्पिटलमध्ये जायचं. ती सापळं झालेलं लिव्हर सुजलेलं खराब झालेलं ते पाहायचं, लिव्हर कसं सुजलंय. ती पेटवताना पेटून झाल्यानंतर ती लिव्हर फुटलं तर त्याचं निळं पाणी असं त्या सरणातून खाली वाळतं. पाहायचं दारोड्यांनी, पाहायचं जरा हे की बुवा हिथं आपण आहे आता, हा जाते त्यांनी सोपाते. फरक पडतो मनाचा. दारू परफेक्ट सोडण्यासारखी जगात कुठलं औषध नाही, मनाचा ब्रेक हेच औषध आहे. मला फोन करतात काही करा पण ती सुटली पाहिजे बुवा. संध्याकाळी नुसार सूर्य ही केला की इतकी अस्वस्थता की मनानेच मी चालायला लागतो. म्हणलं सोपं आहे ना. तसं संध्याकाळी सूर्य 5 वाजताच होतंय ना, 5 वाजताच भरपूर जेवायचं, पान्नार डालीत पण दिवसतो. तसं वाटलं 5 वाजताच जेवतो. काय फरक पडतो का, मरतो का. फुल जेवल्यानंतर ती इच्छा दारू पिण्याची. शरीराशी खेळायला शिका, शरीराशी बांधायचे का, त्याशिवाय नाही. पण ते म्हणा ना 9ला जेवण तयार होतं, मग तवर 90 हाणतो वाट लागली म्हणायचं. असं 3 मृत्यू एकाच वेळेस तिथं त्या ठिकाणी झाल्यानंतर संपूर्ण परिसर आणि परिसरात संपूर्ण हळहळे की असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. काही म्हणा, पण मुलांच्या नीट लक्ष ठेवा बाबा ह्यांचे. आणि आता तुम्ही जर बारीक रांगतं बाळ त्याच्या हातात जर मोबाईल आत्ताच देत असतान, ते कुत्र्या मांजराचं व्हिडिओ लावून तसलं बिक्की माऊसचं, बारीक मुलाला काय करते 3-4 वर्षाच्या. आता एवढं झाड डोळ्याची डापणं बसल्यात 6वीत, त्यांनी मोबाईल डोळे बिळे खराब झाल्यात. लक्षात घ्या, ह्याला कुठतरी पालक सुद्धा जबाबदार पोरगा बिघडायला. लक्षात घ्या, आपण दुरीत जगतोय ना, पोरगा कसा दुरीत राहील त्याच्या मित्रांच्यावर लक्ष ठेवा. इट्ट घे टू घे 40 रुपयाची सिगरेट गपचीप आणून तिघं चौघजण वाढणारे ह्यांच्यापासून लांब ठेवा. नाही तर हे पोरगा आज सिगरेटचं काडी पेटावते, जोर का मारतंय, तो काही करू शकतो भविष्यात येऊन. हा तुमच्या नरढ्या पाय देऊन तुमची इस्टेट काढू शकतो, तुम्हाला विकू शकतो, तुम्हाला स्टँडवर
भीक मागायला लावू शकतो, कमवू, ह्याचं भरोसा नाही का, तर संस्कारच नाही असा विषय. त्यामुळं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे. मग आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, तिघ जण गेले, आई वडील मुलगा, तिन्ही गेले, लक्षात घ्या. त्याच्यामुळं समाजात असं काही घडू नये आपल्या बाबतीत, यासाठी सदैव प्रयत्नशील राहा. 2026-2027 फार भयंकर वर्ष आहेत. आमच्याकडे अजून पुणे जिल्ह्यात पाऊस नाही, लक्षात घ्या. रामकृष्ण हरी.